यावेळी आष्टी आणि राडापेठचा माहोल जबरदस्त होता. तर काय म्हणता मित्रमैत्रिणींनो, मी आणि दादू असंच फिरत फिरत आष्टीमध्ये आलो. आता आजची 18 तारीख. आता सर्वजण महाराजांच्या तयारीमध्ये लागून होते. काही वेळ फिरलो ना गावले वापस आलो. आता यांची तयारी वगैरे तर झालीच वाटते न. 1-1.5 घंट्यामध्ये जेवण पण चालू झालं. आता पोट्ट्यासोबत लास्टलेच जेवणार होतो तर घरी आलो. मेरे आबाजी को देखो कैसे डोका टेकोरा. बरं कॅमेऱ्याला पाहून लाजला पण. त्यानंतर पोराईसोबत जेवायला बसलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोट्टे आता काही कामात लागून होते. इथले कामं होतले काही टाइम लागत होता. बरं आता संकेत भाऊले आणण्यासाठी गोंडपिपरी मध्ये आलो. हे बघा भाऊची स्माईल. त्यानंतर भाऊले पकडून राडापेठ मध्ये आलो. आता इथली काही तयारी झालेलीच होती. तसंच अर्धा 1 घंट्यामध्ये भाषण पण चालू झाला. काही वेळ तिथं पाहिलो ना मी न भाऊ आष्टीला चालले आलो. दोघाले पण आता गमत नव्हता तर बंगल्याकडे आलो. आष्टीमध्ये हिंडफिर करतले कसं बसा दिवस काढलो. त्यानंतर गावले वापस आलो. आता माझे नातेवाईक म्हणलं तर राडापेठ मध्ये बोचसे होते. त्यामुळे कसं एका जागी उभं राहिले नव्हतं भेटत. बरं आता फोटो काढासाठी टाकीकडे आलो. वरतून खालतं पाहायला गेलं तर मोठे मोठे मच्छा दिसत होते. इथं खरंच सनसेटचा व्ह्यू लई प्यारा होता. त्यानंतर छोटे छोटेसे रील शूट मारलो. गावले वापस आलो तर आरती चालू होती. आरती झाल्यानंतर रॅली निघली. पूर्ण गावाची फेरी मारून झाल्यानंतर डीजे चालू झाला. जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर आष्टीचा माहोल पाहायला आलो. इथची रॅली तर बँडवर निघून होती न. त्या मागच बंडीची लाईन होती. त्याच्या मागे रथ होता न. रथच्या मागे आपले राजे होते. इथं नाही का फटाके फोडले तर बैल कसे भुजाडून गेले तर इकडे तिकडे धावायला लागले होते. बरं त्यानंतर आपल्याला आपले फॉलोअर मिळायला लागले. बरं आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा. चला.